औरंगजेब पक्का आतल्या गाठीचा होता. दिल्लीचे तख्त मिळवण्याकरता त्याला घाईघाईने जावे लागले, नाहीतर तो महाराजांच्या मागे हात धुवून लागला असता. मराठ्यांचे स्वतंत्र राज्य निर्माण होण्याची कल्पनाच औरंगजेबाला सहन होत नव्हती. पण दिल्लीच्या ओढीमुळे शिवाजीने केलेला जुन्नर आणि अहमदनगरचा हा बंडावा सोडून त्याला जावे लागले. पण महाराजांनी ही औरंगजेबाची गुप्त अडचण आधीच ओळखून हा लुटीचा डाव साधून घेतला होता. औरंगजेब जरी दिल्लीकडे निघून गेला होता तरी त्याच्या मनात महाराजांबद्दल भयंकर राग ठासून भरलेला होता. त्याने जाता जाता हा राग बरोबर नेलाच आणि शिवाय विजापूरच्या अली आदिलशाह बादशहाला पत्राने जे कळवले त्याचा हिंदवी तर्जुमा असा: दख्खनच्या मुलखाचे संरक्षण करा, व्यवस्था चांगली ठेवा. शिवाजी तुमचे किल्ले बळकावून बसला आहे, त्याला हुसकावून लावा. त्याला जर तुम्ही जिंकून नोकरीवर ठेवणारच असाल तर त्याला कर्नाटकात नोकरी द्या, पण महाराष्ट्राच्या डोंगराळ भागात ठेवू नका. तुम्ही आमच्याशी निष्ठेने वागा, म्हणजे तुमचे कल्याण होईल. आम्ही हल्ली फौजेसह दिल्लीकडे जात आहोत. आता महाराज औरंगजेबालाही भीत नव्हते आणि विजापूरच्या अली आदिलशहालाही भीत नव्हते. राजगडाच्या राजवाड्यातून हरघडी त्यांना दिसत होता तो फक्त कोंढाणा. शहाजीराजांच्या सुटकेच्या वेळी कोंढाणा विजापूरकरांना देऊन टाकावा लागला होता. महाराजांना तो परत हवा होता. दररोज 10 वेळा कोंढाणा त्यांना बेचैन करत होता. महाराजांचे दलबादल जमू लागले. गर्जनांनी अस्मान भरून गेले. वादळाची पूर्वतयारी जय्यत झाली. हत्यारांच्या विजा सळसळू लागल्या. महाराजांनी पराक्रम प्रलयासाठी फुंकर घातली आणि स्वराज्याच्या सैनिकांचे राजगडाच्या दरवाजातून प्रचंड वादळ सुटले. शिंगे फुंकली गेली. हर हर महादेव अन जय भवानीच्या आरोळ्यांनी कानठळ्या बसल्या. शिवतांडव सुरू झाले. पहिला त्रिशूळ घुसला तर कोंढाण्यावरच्या सुलतानशाही सैन्याच्या छातीत कोंढाणा काबीज झाला. गडावर भगवा झेंडा चढला. दिनांक होते 13 ऑगस्ट 1657च्या सुमारास. रघुनाथ बल्लाळ अत्रे यांनी दाभोळ काबीज केलेलेच होते. ते आता दंडराजपुरीवर चालून निघाले. रघुनाथ पंतांनी दंडराजपुरी लगतचा किनारा जिंकला व जंजिराच्या सिद्धीला मोर्चे लावले. जंजिराचा हा सिद्धी म्हणजे पाण्यातला उंदीरच होता. जंजिरावरची कलाल बांगडी कोकणच्या घरात धडकी भरवीत होती. महाराजांची तळमळ अशी होती की हा पाण्यातला सिद्धी कायमचा बुडवून टाकून सबंध उत्तर कोकण काबीज करायचेच. पण मुरुडजवळ असलेला समुद्रातील हा जंजिरा काबीज करणे अत्यंत अवघड होते. त्याकरता उत्कृष्ट आरमाराची जरुरी होती. महाराजांनी समुद्राचे बळ ओळखलेले होते. सह्याद्री, समुद्र आणि मावळे याच्या प्रचंड सामर्थ्यानेशी महाबलवंत स्वराज्य उभे करण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती. रघुनाथ पंतांना जंजिरा प्रत्यक्ष काबीज करणे अशक्य होते, परंतु सिद्धीवर त्यांनी मराठी जरब नक्कीच बसवलेली होती. यावेळी महाराजांचे मुख्य अंमलदार महाराजांच्या बरोबर घोडे दौडीत होते. पुढीलप्रमाणे हे अधिकारी होते: शामराज निळकंठ रांचेकर म्हणजेच पंत पेशवे, वासुदेव बाळकृष्ण हणमंत म्हणजेच मुजुमदार, महादाजी शामराज सुरनीस म्हणजेच सचिव, माणकोजी दहातोंडे सरनौबत म्हणजेच घोडदळाचे सरसेनापती, नूरखान बेग सरनौबत म्हणजेच पायदळाचे सरसेनापती. या सर्व मंडळींशिवाय कितीतरी तडफेचे तरुण, प्रौढ आणि वृद्ध मराठीही या पराक्रमाच्या वादळात सामील झालेले होते. निळोपंत बहुतकर, सुनोपंत डबीर, कान्होजी जेधे, तान्हाजी, येसाजी, सूर्याजी, नेतोजी, जीवा महाला, मोरोपंत पिंगळे, रामचंद्र बहुतकर, त्र्यंबकपंत डबीर वगैरे तरुण आणि किती जणांची नावे सांगू? सगळे प्रत्येक जण चौखूर घोडदौड करीतच होते. महाराज स्वतः गुप्त वेशाने कल्याणच्या बाजूस कोकणात याच वेळी उतरले. ते असे धाडस करू लागले की त्यांच्या जीवलगांचा जीव काळजीने खालीवर होईल. पण मनी घेतलेले धाडस तडीला नेल्याशिवाय ते सोडत नसत. धाडस, महत्वाकांक्षा आणि पराक्रमाची हौस नसेल तर तो पुरुष कसला? महाराज पुरुष होते, पुरुषोत्तम होते. महाराज सर्व टेहळणी करून देशावर आले. त्यावेळी दसरा नुकताच होऊन गेला होता. महाराजांनी आपल्या भोवती असलेल्या एकेका बहादराला भराभर एक कामगिरी सांगितली. दादाजी बापूजी रांचेकरांना महाराजांनी फरमावले कल्याण काबीज करा म्हणून. सखू कृष्ण लोहकरांना म्हटले भिवंडी जिंका म्हणून. बाकीच्या प्रत्येकाच्या भिवया उत्सुकतेने हुकूम झेलायला उंचावलेल्याच होत्या. अन मग महाराजांनी एक गड फरमावला. लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर, राजमाची, प्रबळगड, सरसगड वगैरे 40 किल्ल्यांची मोहीम महाराजांनी आखली. भराभरा एक ठाणे स्वराज्यात दाखल होत गेले. भिवंडी व कल्याण ही दोन्हीही महत्त्वाची ठाणी एकाच दिवशी म्हणजे दिनांक 24 ऑक्टोबर 1657 रोजी काबीज झाली. महाराजांच्या कानावर चहूंकडून विजयाच्या बातम्या वर्षू लागल्या. आनंदाची उधळण सतत होत राहिली. आपल्या बहादर सवंगड्यांचे शौर्य पाहून महाराजांना केवढा अभिमान वाटला असावा? का वाटू नये?
हे मर्द म्हणजे महाराजांच्या अंगावरचे जडावाचे एक एक अलंकार होते. कल्याण काबीज होताच महाराज स्वतः कोकणच्या स्वारीवर निघाले. समुद्र कल्याणच्या खाडीत घुसून नाचत होता. मराठी पराक्रमावर महाराज आणि समुद्र दोघेही निहायत प्रसन्न झालेले होते. झुळझुळू धावत घेत सागराच्या लाटा किनाऱ्यावर सुटत होत्या. जणू तो जलराजा महाराजांपुढे पायघड्या पसरवित होता. खाडीत उभे असलेल्या लढाऊ नौका उंच गगनात भगवे ध्वज डोलवीत स्वतः डोलत होत्या. स्वराज्याचे हे पहिले आरमार सागरावर तरंगत होते. महाराजांनी स्वराज्याचा पहिला सरखेल म्हणजे सागराध्यक्ष म्हणून नेमले दर्या सारंगाज. शिवाय इब्राहिम खान, दौलत खान व मायनाक भंडारी हे अत्यंत शूर, धाडसी व निष्ठावंत अधिकारी आरमारात सामील केले. आरमारी तळासाठी कल्याणलाच एक किल्ला खाडीवर तामीर करावयाचा हुकूम महाराजांनी आबाजी महादेव सुभेदारांस दिला. हाच तो दुर्गाडीचा किल्ला. त्याचा पाया खणतेवेळी महाराजांस अमूप द्रव्य सापडले. कल्याणहून महाराज जातीने माहुलीच्या किल्ल्यावर चालून निघाले. माहुलीचा किल्ला आसनगावच्या जवळ आहे. याच माहुली गडावर महाराजांनी निजामशाही टिकवण्यासाठी अखेरची झुंज मुघलांची 21 वर्षांपूर्वी दिली होती. त्यात ते हरले होते. तो गड महाराजांनी आज पुन्हा जिंकला. यानंतर लगेच महाराज राजगडावर परत आले.